नमस्कार, मी रोहिणी आणि तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण मक्याचे दाणे म्हणजेच कॉर्नची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप टेस्टी आणि तितकीच कुरकुरीत भजी बनवायची आहे। याआधी पण मी तुमच्यासोबत पालकची भजी आणि पत्तागोबीची भजीचे व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर सुरू करूया रेसिपी। त्यासाठी मी इथे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, 1 वाटी, जिरे अर्धा छोटा चमचा, मीठ चवीनुसार, कोथिंबीर बारीक कट केलेली, तांदळाचे 3 ते 4 चमचे पीठ आणि लाल तिखट आणि मीठ हळद घेतलेली आहे। सगळ्यात पहिले आपले कॉर्नचे दाणे आहेत त्याला आपण छान वाफवून घेणार आहोत किंवा पाण्यामध्ये छान उकळवून घ्यायचं आहे आपल्याला। तर पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता हे कॉर्नचे जे दाणे आहेत ते घातलेले आहेत आणि आपल्याला 5 मिनिटे याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। 5 मिनिटानंतर जे आपले कॉर्न आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत। तर आता आपण हे काढून घेणार आहोत आणि त्यामधलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, जे कॉर्न होते ते मी काढून घेतलेले आहे त्याचं पाणी। आता यामधलेच अर्धे कॉर्न आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आणि अर्धे अख्खे ठेवणार आहोत तसेच। तर अर्धे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, याला दरदरीतच वाटायचं आहे, जास्त बारीक वाटायचं नाही आहे। हे बघा, हे मी वाटून घेतलेलं आहे, जास्त बारीक बिलकुल नाही आहे। आणि त्याच दाणे जे आहेत अख्खे त्यामध्ये घातलेलं आहे। आता त्यामध्ये आपण आपले मसाले घालूया। तर मसाल्यामध्ये सगळ्यात पहिले मी मीठ घातलंय, जिरे अख्खे जिरे घातलेत, तुम्ही या ठिकाणी ओवा पण घालू शकता, कोथिंबीर घालायची आहे, लाल तिखट आणि हळद आणि तांदळाचं पीठ घालते। तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बेसनचा पण वापर करू शकता किंवा कॉर्नफ्लोअरचाही वापर करू शकता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर। आता याला व्यवस्थित मिक्स करायचे हाताने। जर तुम्हाला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर तुम्ही 1 चमचाभर पाणी टाकायचं आहे आणि जर व्यवस्थित मिक्स झालं तर आपल्याला पाण्याची गरज नाही आहे इथे। हे व्यवस्थित मिक्स करून घेतले मी। आता आपण हे तळून घेऊया। तर त्यासाठी मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल आपलं छान गरम झालं आहे, त्यामध्ये आपण छोटे छोटे भजी टाकून देऊ आणि तळून घेऊया। भजी तळते वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की भजी आपल्याला स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवरच तळायची आहे, हाय फ्लेमवर बिलकुल तळायची नाही, कारण जे आपले अख्खे कॉर्न आहेत ते उडतात आणि आपल्या अंगावर यायची भीती असते। त्यामुळे हे स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवरच तळायचे आहेत आपल्याला। हे बघा किती छान कलर आलेला आहे। तर याला आता मी छान तळून घेणार आहे। तळण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागतील। हे बघा, 4 मिनिटानंतर आपली जी भजी आहेत एकदम कुरकुरीत झालेली आहेत। आता मी हे काढून घेते। किती छान कलर आलेला आहे आणि तितकीच टेस्टी पण आहेत ही। हे बघा, तर आता आपण बाकीची जी भजी आहे ती पण तळून घेऊया। छोटी छोटी करायची आहेत आपल्याला भजी, बिलकुल जास्त करायची नाही आहेत। याआधी पण मी तुम्हाला पत्तागोबीची भजी आणि पालकाची भजी कशी बनवायची ते व्हिडिओ शेअर केलेले आहेत, त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की बघा। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हाला जर माझ्याकडून दुसऱ्या कोणत्या रेसिपी हव्या असतील तर प्लीज कमेंट करून मला त्याही कळवा। तर आता आपली ही पण भजी झालेली आहेत, मी काढून घेऊन गॅस बंद केलेला आहे। तुम्ही बघू शकता आपली भजी किती छान झालेली आहेत, कलर किती मस्त आलेला आहे आणि आपण जे अख्खे कॉर्न ठेवले होते त्यामुळे ते दिसायला पण किती छान दिसत आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर